गाईज नमस्कार आणि जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसात स्वागत आहे. आणि आज डॉन 8 वाजताच उठलेला आहे. रोजच्यासारखं 11-12 वाजता आपल्या सकाळ नाही झालेली आहे. 8 वाजता एकदम मस्त उठलो, आंघोळ बिंघोळ केली, देव पुसायचे होते म्हणून लवकर उठलेलो. आणि काल जसं आपण बघितलेलं ब्लॉगमध्ये काल गेलो होतो मी ठाण्याला, पण ज्या कामासाठी गेलेलो तो काय काम झाला नव्हता काल. तर आता मला परत जायला लागते बिनकामाचं बिनफुकटचं, म्हणजे बिनकामाचं नाही, कामानिमित्तच जायचं आहे, पण उगाचंच परत जायला लागते काल काम नाही झाला म्हणून. तर आता सकाळी मस्त देवबिव म्हणजे पुसून वगैरे घेतले, दिवाबत्ती वगैरे केली आणि आता नाश्ता वगैरे आपण करूया आणि जाऊया आपण ठाण्याला. पहिले ठाण्याला जाऊ, नंतर जर डीमार्टला पण जायला काल मी विसरलो, टाईम असेल तर डीमार्टला जाऊ, नाहीतर मग आपण घरी येऊया. आणि आज आपण कन्फर्म शूट करायचं आहे चॅलेंज व्हिडिओ असं आपली टीम बोललेली आहे. तर बघू आता आज पण शूट होते का नाही. तर काय असेल ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला आजच्या दिवसाची आपण करूया सुरुवात. या बघा काय नाश्ता करायला बसलो आहे. फरसाण आहे, चहा पित नाही मी, पण फरसाण खाण्यासाठी चहा घेतला आणि अक्रोड आहे. सकाळी थोडंसं हेल्दी पण खाऊया आणि फॅट पण खाऊया. चला गाईस बघा आता निघालो आहे घरातून. पहिले आपण जाऊन पेट्रोल टाकूया. हेल्मेट घातलं कारण सकाळी चेकिंग भेटेल आपल्याला ठाण्याला. तर आता डायरेक्ट मी तुम्हाला जाऊन ठाण्यालाच भेटतो, कारण आता मध्ये शूट नको करायला. परत तो कवर आहे आणि जीन्स पण थोडी फिट आहे, तर तो कवरच्या बाटल्या सगळ्या उपटतील, म्हणून आपण डायरेक्ट आता ठाण्याला भेटू. मध्ये ट्रॅफिक लागली तर तुम्हाला मी दाखवतो थोडंफार सिनेमॅटिक. तर चलो. फेवरेट बॅग पण घेतलेली, त्याच्यात काय कार्ड घेतलेत ना, पैसे घेतलेत, बाकीचं आहे फोनमध्ये सगळं. तर चला आता निघूया आपण पहिले पेट्रोल भरू आणि पेट्रोल भरल्यानंतर मग पुढं जाऊ. चला ज्या कामासाठी आलो होतो तो काम झालेला आहे आपला. आणि आता परत जायचं आहे मला चार्जरच्या दुकानात, जिथे काल आपण गेलो होतो माझ्या मित्राचं दुकान आहे तिथे. कारण मी जे केबलसाठी ते डिझाईन आणली होती त्याची प्रोटेक्शन, तर ते दीदीला पण आवडलं. ते बोलते माझ्यासाठी पण घेऊन ये. तर आता त्याच्यासाठी पण एक घेऊन जाऊ आणि बघू कॉफी पिऊ काहीतरी बाहेर आणि मग घरी जाऊया आपण. चला गाईज ठाणा मार्केटमध्ये आलो आहे आणि बघा गजरावाली दिसली. तर मी कधी पण ठाण्याला आलो आणि गजरा मी घेऊनच जातो मम्मी, काकू आणि दीदीसाठी. आणि उद्या मंगळवार पण आहे, तर सोनचाफ्याचा फूल पण नेऊ आपल्या गावदेवी आईच्या देवळात जाण्यासाठी. आता गजरे आणि सोनचाफा पण घेतलं आहे, मग ते घेऊन आता बघूया पुढे काय भेटते आपल्याला. तर आपला दुसरा काम पण झालं आहे गाईज. जे चार्जरचा प्रोटेक्शन असतो वायरचा ते पण घेतलं आहे. आणि बघा इथे ना एकदम गावठी रानभाज्या आहेत. आता या रानभाज्या पण आपण घेऊन जाऊ, मम्मीला आवडतात भरपूर आणि आईला वगैरे घरच्यांना सगळ्यांना. आणि ना मला बघा दुकानाचा सिंचनचा ना चार्जरचा कवर आवडला. चार्जरचा तुम्हाला घरी लावून दाखवेल कसा आहे, घेतला मी सिंचन. आणि ठाणा मार्केटमधील शनिदेवाचं मंदिर आहे, तर इथे पण आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया. आता आलो इथे तर काय बघा होतं उद्या मंगळवार आहे आणि आता श्रावण पण चालू आहे. रानभाज्या फक्त श्रावणामध्येच आपल्याला भेटतात, स्पेशल या सीझनमध्ये असतात. आता घेऊन जाऊया आपण घरी रानभाज्या वगैरे. जे दिसते घेत चाललो. आता सॉक्स घेतोय कारण सॉक्स पण माझे फाटलेत थोडे, तर आता घेऊया नवीन सॉक्स. तर सगळं घेतलेलं आहे आणि आता आपण जाऊया घरी. ना तर बघू कुठं कॉफी वगैरे प्यायला जाऊ, नाहीतर मग घरी जाऊया. तर तुम्हाला समजेल पुढे जाऊन. पण ठाणा मार्केटमधून आता मी निघाले, माझं काम सगळं झालं आहे ठाणा मार्केटमधलं. तर चला मॅगडीला चाललोच होतो, पण परत टर्न मारले बघा मी. मयूर भाऊ बोलते का नको जाऊ बोलते आता सकाळी कॉफी प्यायला. तर तो मला बोलला की मी जेवण येतो तुला कॉफी दुपारी, बोलते सकाळी नको जाऊ बोलते एकटाच. त्याला नाही प्यायची म्हणून बघा मला पण बोलते नको. आता मग चालू आहे त्याच्या घरी. माझी वस्तू आहे एक त्याच्याकडे, ती आपण घेऊया आणि मग डायरेक्ट थेट आपल्या घरी जाऊया. आणि मॅगडीच्या एकदम बाहेरपर्यंत गेलेलो मी,
फक्त गाडी लावायची होती आणि मी टर्न मारली तिथूनच. जाऊन दे बोले, चल आता. भाई बोलते नको तर नको. बापू बोले विषय खल्लास. आता पोचलो मी बालकुंड गावात. अरे बंद केला. आता घेतलाय मी जे काय घ्यायचा होता आणि आता निघूया आपण घरी. चला. काही बाहेर फिरता फिरता लक्षातच नाही का 11 वाजून गेले आणि ब्लॉग अपलोड करायचा बाकी होता. म्हणजे मी अपलोड करून ठेवलेला, फक्त पब्लिश करायचा बाकी होता. आता इथे घरी जाता जाता लगेचच पब्लिश करून टाकला. 11:30 झाले. जर कधी काही ब्लॉग लेट आला तर समजून जावं की मी कुठेतरी बाहेर आहे, काहीतरी कामात आहे किंवा वायफायचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर आता झाले सगळी कामं चाललेलो आहे घरी. आता पोहोचाल 2 मिनिटांमध्ये. पुलावरच आता पोहोचलो मी. तर चला घरी जाऊया आणि मग भेटूया आपण. या शिंचन आणल्यावर कसं लावायचं का? असं लावायचं शिंचन. हे बघ शिंचन असं लावायचं. हे असं इथं चार्जरला लागतं हे, आणि हे इथं पिनेला लागतो. शिंचन दाखव. थांबा तुम्हाला लावून ते. लाव. केस पिकलेली दाखव. म्हातारी झाली आमची मम्मी. लाव. काय शिंचन कसा आहे शिंचन. आणि बघा आलो घरी. आता कॉफी पिऊया आपण. आणि लावलाय आपल्या समोर तिकडं व्लॉग. जेवायला बघा. आता जेवून जिमला जाऊया आपण. जेवून म्हणजे जरासा काहीतरी खाऊन जाऊ. आल्यावर परत जेवूया, कारण आज लवकर उठलो होतो तर नाश्ता लवकर केला होता. आता भूक लागले. तर जरासा काहीतरी खाऊ, मग आपण जाऊया जिमला. मग आल्यावर परत आपण देऊ रट्टवून. चला. आता आलोय गाईज मी जिमला. आता वर्कआउट करूया आपण. वर्कआउट पण इम्पॉर्टंट आहे. तर वर्कआउट करून जाएंगे घरा. आणि मग बाकीचे आपला जो बाकी काही काम असतील ते करा. चला. वर्कआउट झालेली आहे करून फटाफट आवरला. आणि आता घरून ना एक काम सांगितलं होतं, प्रिंटआउट वगैरे मारायचे. एक जिमच्या खाली स्टेशनरी आहे, तिकडून प्रिंटआउट वगैरे मारू आधार कार्डचे आणि जाऊया घरी. काहीतरी खाऊया. आणि आज पण बघूया मयूर भाऊ ते लोक आपली टीम पूर्ण येते का नाही चॅलेंज व्हिडिओ शूट करण्यासाठी. आले तर आपण करूया शूट. चला. बघा आता जेवण मागवलं आहे मी किचनमधून डायरेक्ट रूममध्ये. दाखवू का काय काय जेवायला दाखवतो, कारण मोबाईल आला चार्जिंगला. आता डाळ भात आहे, भाजी आहे सोयाबीनची, आणि मगाशी आपण मिक्स कडधान्य खाली ती, आणि मिरची तळले. तर घेऊया जेवण. खाली बसून बेडवर ना जेवू द्या काहीच ना. तर बोलशाल तुम्ही बेडवर बसून जेवतो का काय. जेवूया. जेवून मग बघू आपला चॅलेंज व्हिडिओचा प्लॅन आहे. या लोकांना फोन केलेला येतो बोलले. आता येत आहेत का राहतात आता त्यांच्यावरती आहे. बाबा थांबा. तर बघू आले तर मग आपण चॅलेंज व्हिडिओ पण शूट करूया. नसेल तर मग आपला रुटीन जो डेलीचा आहे तो. आणि शिंचन बघा शिंचन. तर गाईज मयूरला आज पण जमत नाही वाटतं यायला. आज पण आपला चॅलेंज व्हिडिओ काय शूट व्हायचं नाही वाटतं. तर आता चालले समरप्रीतला कल्लासला सोडायला. कल्लास. आता याला सोडून येऊया आपण घरी आणि मग जरा झोप काढूया. लवकर उठले ना आज. 8 वाजताच उठले मी. तर काय बोलायचं, 2 दिवस झाले आम्ही बघतोय शूट करायचा, पण काय जमत नाही आहे. माझे दुसरे कामं होती ती पण मी पोस्टपोन केली. आज करायचा होता शूट म्हणून, आणि आज पण भाईला जमत नाही. काय बोलणार हां. काय नाही.
मम्मी घेऊन आले गाईज मला गावात भाजी आणायसाठी. आता भाजी घेतोय, काय मिसल बनवायला घेतले वाटतं घरी, तर त्यासाठी मटकी आणायला आलो आहे. आणि जाऊन आता नाश्ता वगैरे करायचा अजून संध्याकाळचा. हे असा माझा नाश्ता, कॉफी आहे, डार्क बिस्किट आहे बॉर्बॉनचा आणि केक घेतलेला आहे. तर गाईज कधीपासून नुसता टाईमपास करतोय मी, रील्स बघतोय, मोबाईल स्क्रोल करतोय, इकडं तिकडं नुसता घरात टी व्ही बघतोय. तर आता टाईम झालेला आहे जेवायचा. तर मम्मी पण आवाज येते, ताट वाढलं आहे जेवायचं. तर चला आता जाऊ हॉलमध्ये जेवूया आणि मग जेवून आपण आराम करूया, कारण लवकर उठलं आहे ना, मग लवकर झोपायचं आहे. तर चलो या जेवायला बघा काय केलं आहे, मिसल पाव बनवलेला आहे. आता रोज रोज भाज्या काय बनवायचे विचार पडतं, म्हणून आता मिसल पाव बनवले, मिसल पाव. तर आता खाऊन घेऊया चला. काही जेवून आलो आहे मी आता परत रूममध्ये माझ्या. आणि आता टाईम झाला आहे, टाईम म्हणजे झोपायचा टाईम माझा झाला आहे, कारण मी लवकर उठलो होतो, मला आली झोप. आणि ब्लॉग पण एडिट करून रेडी करायचं आहे, थंबनेल एडिट करायचा असतो, ब्लॉग एडिट करायचा असतो. तर हे सगळी कामं पहिले करून घेतो आणि देतो ताणून, कारण लवकर उठलो होतो. आणि उद्या पण लवकर उठायचं आहे, कारण मावशीचा मुलगा आहे लितेश, त्याचा आणि त्याच्याबरोबर जायचं आहे मुंबईला. तर आता बघूया, म्हणजे तुम्हाला समजेल का चाललो आहे मुंबईला, काय काम आहे आमचं. तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. तर आजचा ठेवूया इथंच ब्लॉग आपण, म्हणजे एवढाच ठेवू आजचा ब्लॉग, करूया इथेच एंड. चला बाय बाय गाईज, जय श्रीराम. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट.